जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात घोटाळा झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा आरोप। राज्य नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश, अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। पिंपरी चिंचवड महापालिकेत 52 कोटींचा भ्रष्टाचार, तर कॅफो प्रवीण जैन यांनी भ्रष्टाचार केल्याचा चेअरमन अभिषेक बारणे यांचा आरोप। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात अपहार करण्यात आल्याचे पुरावे बारणेंकडून सादर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा, विभागाध्यक्ष शाखाध्यक्षांच्या कामाचं मूल्यमापन। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांविरोधात याचिका, पक्षाचा आदेश डावलून भाजपला मतदान केल्याचा दत्तात्रय घोडकेंचा आरोप। पार्थ पवारांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ, दिल्लीतील संसद भवनात पार पडला शपथविधी। ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यावर खासदार श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर, पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या मॅरेथॉन बैठकींचं आयोजन। बीडमध्ये मस्सादोगच्या सरपंचांच्या निवडणुकीसाठी अश्विनी देशमुख यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। अश्विनी देशमुख दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी उमेदवारी अर्ज दाखल करताना धनंजय देशमुख आणि मस्सादोग ग्रामस्थांची उपस्थिती। बंदूक खरातचा आणखी एक कारनामा उघड, अशोक खरात प्रकरणी 14वा गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल। मिरगावमध्ये जमीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केल्याप्रकरणी अशोक खरात आणि पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। अशोक खरातला 5 दिवसाची पोलीस कोठडी, दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर आज तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस कोठडी। जालना जिल्हा परिषदेत नवीन सीओ कृष्णकांत कदवारियांकडून पदभार स्वीकारताच कामांना सुरुवात। पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांची झाडाझडती, कामावर गैरहजर असलेल्यांना तसंच बेशिस्त कर्मचाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, संस्कृती सभ्यता म्हणून माघार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान दिला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम। भाजपकडून दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिलेंचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी। मुंबईत दिंडोशीतील दंगेखोरांच्या घरावर पुन्हा बुलडोजर, शोभायात्रेदरम्यान वाद झाल्यानंतर त्यांनी राडा घातला होता। मुख्य आरोपी शबाना उर्फ सब्बू शेखच्या घरावर बुलडोजर। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॉकड्रिल, सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन विभाग, विमानतळ प्रशासन आणि डॉक्टरांच्या टीमचा मॉकड्रिलमध्ये सहभाग। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटाच्या संरक्षक भिंतीची जाळी बसवण्याचं काम 90% पूर्ण। यंदाच्या पावसाळ्यात घाटातून प्रवास सुखकर होण्याची आशा। नाशिकच्या नामांकित कंपनीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार, धर्मांतरातील पीडित तरुणाचे फोटो हे व्हायरल झाले। कंपनीत महिला अत्याचार, विनयभंगासह धर्मांतराचाही प्रकार झाल्याची माहिती। तरुणाला विशिष्ट पोशाख घालून धार्मिक चालीरीतींसाठी दबाव टाकल्याची तक्रार। जळगावच्या मोहाडी शिवारातील अतिक्रमण हटवण्याचा वाद पेटण्याची शक्यता, पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण पुढील 2-3 दिवसात काढणारच, महापौर दीपमाला काळे यांची ठाम भूमिका। वर्ध्यात बँक खात्याची ई-केवायसी करण्याच्या नावाखाली 3,89,000 रुपयांची फसवणूक। अज्ञात व्यक्तीनं मोबाईलवर पाठवली फाईल, तर फाईल डाउनलोड केल्यानं 3,89,000 रुपयांची फसवणूक। सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अकोल्यात गांजा तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई, कार आणि ट्रकमधून गांजाची तस्करी सुरू होती। 55 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत। भंडाऱ्यात अड्याळ पोलिसांनी 8 लाखांच्या सुगंधित तंबाखूसह वाहन केलं जप्त। किटाडी फाता इथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती। पोलिसांनी वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून कारवाई केली। अकोल्यात पतीकडून पत्नीची हत्या, 8 वर्षीय मुलाला मारहाण करत असताना मध्यस्थी करणाऱ्या पत्नीची आरोपीकडून हत्या। स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी अनिल निंबोकारला अटक। यवतमाळमध्ये देशी कट्ट्यासह युवकाला अटक। देशी कट्टा दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 20 वर्षीय कृणाल गीतेच्या मुसक्या आवळल्या।
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी रिसॉर्ट मालकाला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक. अड्याळ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता गुन्हा. प्रेमाच्या जाळ्यात ओढून रिसॉर्टवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले होते. नागपुरातील सीताबर्डी भागात दुकानफोडी प्रकरण उघडकीस. अल्पवयीन मुलीसह 3 आरोपी ताब्यात. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध. मोबाईल दुकानाचं शटर तोडून चोरी करत दुकानातील रोख रक्कम पळवली. भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दुकान फोडण्याच्या घटना. काल भंडाऱ्यात 15 तर आज तुमसरमध्ये 7 दुकानं फोडली. रोख रकमेसह मौल्यवान वस्तूंचीही केली चोरी. भाजीमध्ये केस सापडल्यानं पतीकडून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण. सासरच्या सततच्या छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरच्या भावसिंगपुरा परिसरातली घटना. AI तंत्रज्ञानाचा वापर करून तोतया पोलीस अधिकाऱ्याचा महिलेला लाखो रुपयांचा गंडा. प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांना लुटल्याचा प्रकार. सिन्नरमधील वावी पोलिसांनी तोतया पोलिसाला केली अटक. हिंगोलीच्या सेनगावमधील केलसुला गावातील शेतकऱ्याचा मुलगा MPSC परीक्षेत उत्तीर्ण. गावकऱ्यांनी काढली भव्य मिरवणूक. वातावरणातील बदलामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट. 22,000ची मदत देऊन सरकारकडून शेतकऱ्यांचा अपमान. शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका. धुळे जिल्ह्यात एप्रिल सुरू होताच जलसाठ्यात घट. पाणी टंचाई भासू नये यासाठी जिल्हा परिषदेकडून टंचाई आराखडा मंजूर. जिल्ह्यातील 187 गावं आणि 142 वाड्यांसाठी 2,10,00,000चा टंचाई आराखडा. जळगावच्या शिरसोली गाव विड्याच्या पानाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. मात्र वादळी वार आणि गारपिटीमुळे विड्याच्या पानांचं नुकसान. विड्याच्या पानाची राज्यभर निर्यात होत असल्यानं आता शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. नंदुरबारमध्ये पपईच्या दरात घट. पपई प्रति किलो 7 रुपयावरून 3 रुपये किलोवर. दर कमी होऊनही व्यापारी खरेदीसाठी येत नसल्यानं पपईची फळं ही खराब होण्याची भीती. परभणीत शिर्शी बुद्रुक इथे कलिंगडाला भाव नसल्यानं शेतकरी अडचणीत. 5 रुपये किलोनं कलिंगड विक्री करण्याची वेळ. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या खाडीत हाऊसबोट सफारी. कोकणातील पर्यटनाला नवं आकर्षण. केरळमच्या बॅकवॉटरप्रमाणे पर्यटकांनाही जलपर्यटनाचा अनुभव घेता येणार. तर पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना देखील रोजगाराचा नवा पर्याय. उमरेड पवनी करहांडला अभयारण्यात आढळले कृष्णवर्णीय चितळ. पवनी सफारी मार्गावरील खापरी तलाव परिसरात चितळांच्या कळपात कृष्णवर्णीय चितळ दिसून आल्यानं पर्यटकांमध्ये उत्सुकता. तर शरीरातील मॅलेलिन या रंगद्रव्याचं प्रमाण अधिक झाल्यास असा रंग बदल होऊ शकतो असं वन्यजीव तज्ज्ञांचं मत. चंद्रपुरात वन्य प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वन्यजीव शुश्रूषा केंद्रात विशेष व्यवस्था. प्राण्यांसाठी ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यांना ग्रीन नेट लावण्यात आलं असून कूलर, कृत्रिम पाण्याचा हौद आणि इतर व्यवस्थाही करण्यात आली आहे. यवतमाळच्या वणीतील शिंदोला परिसरात लागून असलेल्या झुडपी जंगलात वाघाचा मुक्त संचार. वाघिणीसह 2 बछड्यांचा रस्त्यावर वावर. शेतकरी आणि कामगारांमध्ये प्रचंड दहशत. आसाम, केरळ, पुद्दुचेरीमध्ये विधानसभेसाठी मतदान. 5,30,00,000 मतदार देत आहेत. 296 जणांसाठी कौल. आसाममध्ये भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस परतणार याची उत्कंठा. तर पुद्दुचेरीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केलं मतदान. कुंदूर येथे प्रायमरी स्कूलमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी मतदान. भाजपचे अध्यक्ष आणि नेमोम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांनी केलं मतदान. सुपरस्टार मोहनलाल यांनी केरळम विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला. तिरुवनंतपुरम येथील मुदवन मुगा मतदान केंद्रावर मोहनलाल यांनी बजावला मतदानाचा हक्क. शस्त्रसंधीनंतर इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरू. लेबनॉनमधील टायर शहरातील लिटानी नदीवरील पुलावर बॉम्ब हल्ला. हल्ल्यामुळे लेबनॉनमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठं नुकसान. अमेरिका इस्रायलकडून शस्त्रसंधीच्या 3 अटींचा भंग. इस्रायल लेबनॉनवर हल्ले करत असल्याबद्दल इराणचा संताप. 3 अटींच्या उल्लंघनाचा इराणचा आरोप.
इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यात 254 जणांचा मृत्यू, 1165 जण जखमी. युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही इस्रायलचे काल दिवसभर लेबनॉनवर जोरदार बॉम्ब हल्ले. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे स्पेनचा संताप. इस्रायलसोबतचा करार रद्द करण्याची स्पेनची युरोपियन महासंघाकडे मागणी. अमेरिका इस्रायलच्या युद्ध लादण्याला स्पेनचा आधीपासूनच विरोध. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी इराणकडून 2 स्वतंत्र चॅनलची घोषणा. येणाऱ्या जहाजांसाठी लरकन बेटाला वळसा घालून उत्तरेकडून पर्शियाच्या आखातातून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी हॉर्मुझच्या दक्षिणेकडून जावं लागेल. नियमांचं पालन न केल्यास हल्ल्याचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.